वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या प्रकरणामध्ये खरं तर सरकारवर, पोलिसांवर नागरिकांनी रोष दाखवला की बाबा यंत्रणा काम करत नाहीये, त्याच्यावरनं राजकारण्याला टार्गेट करण्यात आलं। मुळामध्ये ही घटना घडल्यानंतर लोकांमध्ये हा रोष असणं स्वाभाविकच आहे, परंतु ज्या यंत्रणा आहेत तेव्हाही सांगण्यात आलं होतं की अशा प्रकरणामध्ये कोणालाही म्हणजे हगवणे कुटुंबाला राजकीय पाठबळ नाही। पोलिसांनी जर कर्तव्यात कसूर केली असेल तर त्या पोलिसांची चौकशी होऊन त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल ना, लोकांचं म्हणणं आहे। किंवा विरोधकातील काही आमच्या ज्या सहकारी महिला भगिनी आहेत त्यांचं म्हणणं आहे की महिला आयोगाने व्यवस्थित काम केलं नाही, कारण का मयुरी हगवणे हिने डायरेक्ट मी 6 महिन्यापूर्वी तक्रार दिली होती परंतु त्याचं काही झालं नाही असं सांगण्यात आलेलं होतं। जर आयोगाकडनं सुद्धा जर कर्तव्यात कसूर झाली असेल तर निश्चितच त्याच्यावर वरिष्ठ म्हणजे आमचे माननीय अजितदादा, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब हे निर्णय घेतील। लोकांचा रोष, आक्रोश समजू शकतो, कारण का एक सुशिक्षित गर्भश्रीमंत घरात असलेली सून अशा पद्धतीने जर तिचा हुंडाबळी होत असेल तर सगळ्या नागरिकांच्या भावना तेवढ्याच तीव्र आहेत, आमच्या सुद्धा आहेत। आणि सरकारने, सक्षम यंत्रणेने चांगलं काम करावं असं प्रत्येकाची लोकांची ही भावना आहे। आता मुळात राहिला विषय की राज्य महिला आयोगांचा राजीनामा जे काही विरोधक मागतायत तो घ्यायचा का नाही, हा सर्वस्वी अधिकार हा माननीय अजितदादांचा आहे। आणि जर त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या महिला बाल कल्याण मंत्री सुद्धा म्हणाल्या जर आयोगामध्ये सुद्धा जर कर्तव्यात कसूर दिसली तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येतील। असं सोप्या आणि खूप चांगल्या भाषेत विश्वासाने नागरिकांना तो विश्वास दिलेला आहे। आता राहिलं की याच्यामध्ये कोण दोषी आहे, कोण आरोप करतोय, कोण प्रत्यारोप करतोय, तर जरी विरोधक असले तरी माझं सरकारमध्ये असल्यामुळे आमचं काम आहे की त्यांनी ज्या शंका किंवा ज्यांनी जे प्रश्न उभे केलेले आहेत त्याचं निराकरण करणे, कामाच्या समजा जो काही अर्ज आलेला आहे नाही आहे हे सगळ्या गोष्टी रेकॉर्डवरच आहेत। दिवसेंदिवस वैष्णवी प्रकरण हे जसा जसा तपास होत चालला आहे तसं तसं त्याची वेगवेगळी वळणं होत आहे। आणि मुळातच महिला आयोग हे जो महिला आयोग जे आहे हे महिलांच्या संरक्षणाकरता, त्यांना विश्वास देण्याकरता, त्यांचं खचलेलं मनोबल देण्याकरता आहे आणि त्या पद्धतीने ते काम झालंच पाहिजे। आता काहींच्या काही भावना आहेत की बाबा पक्षातल्या व्यक्तीच नको, त्याच्यावर रिटायर्ड जज द्या, IPS द्या। मी पुन्हा सांगते या लोकांच्या भावना आहेत, त्या भावना त्यांनी त्यांच्या वरिष्ठ जे काही ऑथराइज आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या असतील तर नक्कीच त्याच्यावर योग्य तो चौकशी करून त्याच्यावर विचारही केला जाईल आणि मार्गी लावला जाईल। लोकांच्या भावनेतनं एकच दिसून येतं की आमच्या माता भगिनी सुरक्षित राहायला पाहिजे। त्यांनी जेव्हा तुमच्याकडे तक्रार केली तेव्हा त्याचं निराकरण झालं पाहिजे, त्याच्यात काय कायदेशीर प्रक्रिया झाली हे कळलं पाहिजे। तर ह्या सगळ्या गोष्टी यंत्रणेने लक्षात घेऊन ज्या यंत्रणेने, पोलीस यंत्रणा असेल, त्याच्यानंतर आयोग असेल, या यंत्रणेने लक्षात घेऊन अधिक सक्षमतेने काम करणं गरजेचं आहे। नाही का एकमेकांवर आरोप करून त्याच्यावरच्या काही ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चालल्या त्या होता कामा नये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।